नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. आज आपण चैत्रगौरीच्या हळदीकुंकानिमित्त विशेष रेसिपी करत आहोत. कैरीची डाळ म्हणलं की अशी मस्तपैकी तडका फोडणी तर झालीच पाहिजे. चैत्र महिना म्हणलं पूर्वीच्या काळी आमच्या घरी मोठी आरास मांडून केलेलं हळदी कुंकू आठवतं. मला तर ही कैरीची डाळ आणि पन्हं इतकं आवडतं ना, त्यावेळेस आम्ही ही डाळ आणि पन्हं घेण्यासाठी कुणीही हळदी कुंकाला बोलवलं की लगेच जात असत. नमस्कार, A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज मी करत आहे ही अशी कैरीची डाळ आणि कैरीचं पन्हं. इथं मी कैरीची डाळ करण्यासाठी 2 पाऊल हरभरा डाळ घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून साधारण चौपट पाणी घालून भिजायला ठेवलेली आहे. ही डाळ साधारण 2 तासात छान भिजून होते. तोपर्यंत आपण एक कैरी घेतलेली आहे, ती कुकरमध्ये शिजवायला लावणार आहे. कैरीमध्ये सुद्धा आपल्याला याचं पन्हं करायचं असल्यामुळं जास्त पाणी असलं तरी चालणार आहे. कैरीची डाळ करण्यासाठी एक कैरी किसून घेणार आहे. ही कैरीची डाळ करण्यासाठी फोडणी ही थंड करून वापरावी लागते, त्यामुळं आपण आधी फोडणी तयार करून घेत आहोत. इथं साधारण 4 ते 5 दाव तेल घेतलेलं आहे आणि ते तेल चांगलं कडकडीत तापून झाल्यानंतर 2.5 चमचे मोहरी घेतलेली आहे. कैरीची डाळ करण्यासाठी मोहरी ही थोडी जास्त प्रमाणात घ्यावी लागते, म्हणजे डाळ खाताना अशी खुसखुशीत अशी मोहरी दाताखाली आली तर ती खूप छान लागते. ती छान तडतडून झाल्यानंतर त्यात आपण 1 मोठा चमचा हिंग घालणार आहोत. तो छान तेलामध्ये फुलवून घ्यायचा आहे. या कैरीच्या डाळीसाठी हिंग हा थोडा जास्त वापरावा लागतो, त्यामुळं डाळ पचायलाही थोडी हलकी होते आणि चवीला तर उत्तम होतेच होते. त्यामध्ये 1 चमचा हळद घातलेली आहे आणि भरपूर असा कढीपत्ता घातलेला आहे. नंतर गॅस बंद करून थोड्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत, त्यामुळे ही फोडणी अगदी खमंग होते. ह्या खमंग फोडणीचाच ह्या डाळीला मस्तपैकी झटका बसला तर डाळ अगदी उत्तम होते. 3-3.5 तास झालेले आहेत. आता ही डाळ छान भिजून झालेली आहे. तसं पाहिलं तर 3 तासात डाळ उत्तम भिजतेच, परंतु अशी नखानी जर चेक केली तर तिचे तुकडेही पडतात. आपण ही डाळ आता मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. जास्त बारीक करून घ्यायची नाही, थोडीशी अर्धी बोबडी अशी डाळ वाटून घ्यायची आहे. इथं आपण 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या अशा मिक्सरमध्येच डाळ वाटत असताना घालून घ्यायच्या, म्हणजे त्याही डाळीबरोबरच अर्ध बोबड्या अशा वाटल्या जातील. अशी ही डाळ 3 बॅचमधून मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण किसून घेतलेली कैरी आणि भरपूर कोथिंबीर घालत आहे. तसंच 4 चमचे साखर आणि 1.5 चमचा मीठ घालत आहे. त्याबरोबर आपली फोडणी ही थंड झालेली आहे ती घालून घेत आहे. ही फोडणी सगळी एकदम घालत नाही, थोडी थोडी करत घालणार आहे. ही आंब्याची डाळ मी 12 ते 15 लोकांसाठी केलेली आहे, त्यामुळं तेवढ्या प्रमाणात हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. साधारणतः एका माणसासाठी 1 पळी ही कैरीची डाळ असं हे प्रमाण धरलं जातं. अर्थात आमच्याकडं 6 माणसामध्ये सुद्धा ही डाळ अगदी पुरेशी होते, कारण 1 पळी ही डाळ कोणाला पुरतच नाही. मी हे प्रमाण हळदी कुंकाच्या हिशोबाने सांगितलेलं आहे.
अजून थोडी फोडणी घालून तीही छान मिक्स करून घेते आणि मग ही डाळ झाकून ठेवते. हे चैत्रगौरीचं हळदी कुंकू अगदी अक्षय तृतीयेपर्यंत केलं जातं. त्यामुळे तुमच्याकडं जर अशा प्रकारे हळदी कुंकू केलं असेल आणि त्याची छान आरास पण केली असेल तर तुम्ही त्याचे फोटो मला व्हॉट्सअप नंबरवरती जरूर पाठवा. मला या हळदी कुंकाचे फोटो बघायला खूप आवडतात. तुम्ही जर अजून A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचा बटन दाबून रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. तुम्हाला आवडत असल्यास ही डाळ तुम्ही थंडसुद्धा सर्व करू शकता. अशी वरती छान कोथिंबीर घालायची आणि फ्रीजमध्ये डाळ ठेवून द्यायची. हळदी कुंकाच्या वेळेस किंवा आयत्या वेळेस ही डाळ तुम्ही फ्रीजमधून काढू शकता. कुकरमधून कैरी छान उकडून घेतलेली आहे. ही कैरी थंड झाल्यानंतर सालं काढून त्या सालांचा गरही आपण असा एका चमच्याने म्हणा किंवा अशा सुरीने काढून घ्यायचा. कैरीचं पन्हं हे बऱ्याच पद्धतीने केलं जातं. आज मी तुम्हाला अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने केलं जाणारं कैरीचं पन्हं दाखवत आहे. असं सगळा सालीचा पण गर काढून घ्यायचा आणि जी कोय आहे त्या कोयीचा पण गर काढून घ्यायचा. कैरीच्या पन्ह्यासाठी शक्यतो तोतापुरी कैरी वापरली तर गूळ कमी लागतो आणि जास्त पन्हं आंबटही होत नाही. ह्या कैरीचा गर साधारण 2 बाऊल निघालेला आहे. मी इथं 2 बाऊल गूळ वापरणार आहे. आत्ता मी 1.5 बाऊल गूळ वापरलेला आहे आणि नंतर लागला तर अर्धा बाऊल गूळ वापरणार आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. साधारण 1.5 चमचा मीठ एवढ्या पन्हासाठी लागेल. आत्ता मी 1 चमचा पूर्ण मीठ घातलेलं आहे. नंतर लागलं तर आपण मीठ ॲड करणार आहोत. अर्धा बाऊल अजून गूळ वापरलेला आहे. म्हणजे इथं पूर्ण 2 बाऊल गूळ लागलेला आहे. इथं मी साखर अजिबात वापरणार नाही. बाजारामध्ये जो केशरी गूळ मिळतो तो इथं वापरलेला आहे. त्यामुळे या पन्ह्याचा रंग अगदी उत्तम येतो. यामध्ये थोडी वेलची पूड घातलेली आहे आणि थोडं पाणी ॲड केल्यामुळं अर्धा चमचा मीठ परत घातलेलं आहे. आता हे आपलं पण अगदी अप्रतिम चवीचं झालेलं आहे. बऱ्याच वेळेला हे पन्हं मिक्सरमधून बारीक करून घेतलं जातं. अर्थात तसं पन्हं मला आवडतं, पण ह्यावेळेस मी तुम्हाला गुठळ्यांचं म्हणजे कैरीचा गर मिक्सरमधून न काढता त्याच्या ज्या गुठळ्या राहतात तशाच्या तशा त्या ठेवल्या तर बऱ्याच जणांना ते पन्हं आवडतं. म्हणून त्या पद्धतीचं पन्हं दाखवत आहे. हे पन्हं सर्व करायच्या वेळेस फ्रीजमधून काढलेलं थंड पन्हं जरी असलं तरी त्यामध्ये थोडासा बर्फ घातला तर त्याची चव बऱ्याच जणांना आवडते. त्यामुळं जी लोक हळदी कुंकाला येतात ते हळूहळू सिप सिप करत हे पन्हं पिऊ शकतात आणि आपला हा डाळ आणि पन्ह्याचा मेनू मस्तपैकी एन्जॉय करतात. अशा या हळदी कुंकाच्या वेळेस मस्तपैकी सगळ्या बायका मिळून गप्पा मारत असं डाळ आणि पन्हं एन्जॉय करत असतील. मी तर तो दिवस अगदी सुखाचा समजते. असं हे आपलं मस्त म्हणजे मस्तच हळदी कुंकाच्या दिवशी केलेलं डाळ आणि पन्हं. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दत्तेचा बाय.